नमस्कार. आज वटपौर्णिमा. आपल्या हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमा म्हणजे सौभाग्याचा सण मानला गेलेला आहे. तर त्याची पूजा कशी करायची ते आज आपण बघणार आहोत. तर सगळं साहित्याची लिस्ट मी स्क्रीनवरती दिलेली आहे. प्रथम तर पहिले नमस्कार करा वडाच्या झाडाला आणि आपल्या पतीसाठी, आपल्या कुटुंबासाठी त्यांना निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभू दे, त्यांना सदैव सुखी ठेव असं संकल्प करा. नंतर 2 विड्याची पानं घ्या, त्यावरती सुपारी मांडा, त्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल वाहा. सुपारी म्हणजे गणपतीचं प्रतीक आहे, तर पहिले गणपतीची पूजा करतात, नंतर मग वडाची पूजा करा. वडाला हळदी, कुंकू वाहा, फूल वाहा. त्यानंतर यांना काय करायचं आहे, वस्त्रमाळ घालायची आहे. त्यानंतर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा, नमस्कार करायचा आहे आणि एक फळ म्हणून आहे ना आंबा ठेवा, आंब्याला पण फूल व्हायचं. मग इकडे काय करायचं, अग्निदेवता म्हणून इकडे दिव्याची पूजा करून घ्यायची. दिव्याला हळदी कुंकू वाहा, फूल वाहा, नमस्कार करा. इकडे काय करायचं, वटी भरून घ्यायची, ताट घ्यायचं, त्यावरती खण ठेवा. त्यामध्ये काय करायचं, गहू ठेवायचे 5 वेळस, 5 मुठी. त्यावरती सगळं साहित्य ठेवायचं, हळदी कुंकाच्या पुड्या ठेवा, फूल ठेवा, सुपारी ठेवा, नाणं ठेवा, बदाम, खारीक, वाटी, सुपारी आणि ते जे साहित्य राहतं ना शृंगाचं ते पण त्याच्यात टाका. आणि जी टिकली बांगडी आणलेली असते ना आपण ते तिथं खोडाजवळ व्हायचं आहे, वडाच्या झाडाजवळ. एक नारळ घेऊन त्याला सूत गुंडाळा, त्यावरती अक्षदा, हळदी, कुंकू, फूल व्हायचं ते पण वावटीमध्ये आणि फळ म्हणून एक आंबा ठेवा त्यामध्ये. इकडे खोडाजवळ आहे ना, तर एक फळ म्हणून तुम्ही केळी पण ठेवू शकता. आता सूत गुंढाळताना काय करायचं, गाठ वगैरे मारायचं नाही, नुसतं गुंढाळायचं आणि मग असे 5 वेळे द्यायचे. तुम्ही जर घरी कुंडीत करत असं बसले बसले गुंडाळलं तरी चालतं आणि जर बाहेर जात असेल तर मग असं फिरून खोडाला हे करायचं आहे आणि मग गाठ मारायची नाही बरं का, नुसतं तसं गुंडाळून द्यायचं. आता इकडे आपण तुपाचा दिवा घेतला आहे ना, त्याला पण हळदी कुंकू व्हायचं आहे आणि नंतरच पेटवायचा आहे दिवा. तर इथं आपण दिवा पेटवून घेऊ आणि आरती करायची. तुम्ही गणपतीची आरती म्हणू शकता. तुम्हाला जी आरती येत असेल ती म्हणा, देवीची येत असेल देवीची म्हणा, आरती करून घ्यायची. यामध्येच मी कापूर लावून घेतला आहे. आत्ताच अगरबत्ती पण लावा, अगरबत्ती पण ओवाळायची आणि पाणी फिरवायचं आणि धूप-दीप देवाला द्यायचं. आणि इथं आंब्यानं काय करायचं, 5 जणीची गहू आणि आंबे टाकून 5 जणीची वटी भरायची. झालं.